नमस्कार. आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण मानववंशशास्त्राविषयी काय काय समजून घेतलं, तर मानववंशशास्त्र म्हणजे काय? मानववंशशास्त्राच्या 4 प्रमुख शाखा कुठल्या आहेत? तसेच मानववंशशास्त्राच्या विविध शाखांसोबत असलेला संबंध पाहिला आपण. तो डिटेलमध्ये पाहिला. आता आपण ज्या मानववंशशास्त्राच्या 4 शाखा म्हणजे त्याचे थोडक्यात वर्णन पाहिलं होतं, त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. तर मानववंशशास्त्राच्या 4 शाखा कुठल्या कुठल्या आहेत? तर पहिली शाखा आहे भौतिक और शारीरिक मानवशास्त्र. दुसरी शाखा आहे सांस्कृतिक और सामाजिक मानवशास्त्र. तिसरी शाखा आहे उत्खनन संबंधित मानवशास्त्र म्हणजे पुरातत्वीय मानवशास्त्र. आणि चौथी शाखा आहे भाषिक मानवशास्त्र. तर आता या 4 शाखांचा अभ्यास करताना सर्वात पहिल्यांदा आपण त्याचं इंट्रोडक्शन घेऊ. तर माणसाचा सर्वांगीण अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानवशास्त्र. मानवशास्त्र म्हणजे काय? तर जे शास्त्र माणसाचा सर्वांगीण अभ्यास करतं त्या शास्त्राला आपण मानवशास्त्र म्हणजेच मानववंशशास्त्र असे म्हणतो. हे शास्त्र माणसाचा अभ्यास कुठल्याही ठिकाणाहून कुठल्याही काळातील परिस्थितीत करतं. म्हणजे मानवशास्त्र माणसाचा अभ्यास हा फक्त सध्याचाच नाहीत करत, तर ते कुठल्याही ठिकाणाहून करता येतो. मानवशास्त्रामध्ये माणसाचा अभ्यास, तसेच कुठल्याही काळातील परिस्थितीत माणसाचा अभ्यास मानवशास्त्रामध्ये केला जातो. एकट्या मानवशास्त्राला माणसाचे जीवशास्त्रीय, सांस्कृतिक, सामाजिक सर्व पैलू सर्वस्पर्शीपणे अभ्यासणे अशक्य असल्यामुळे या शास्त्राचे विभाजन अनेक शाखांमध्ये केलेले आहे. म्हणजे मानवशास्त्राचा अभ्यास सुलभ बनवण्यासाठीच मानवशास्त्राचं विभाजन या पुढच्या 4 शाखांमध्ये केलं आहे. त्याच्यापैकी पहिली शाखा आहे शारीरिक और जैविक मानवशास्त्र. तर आता ही जी शाखा आहे ती मानवशास्त्रातील सर्वात जुनी शाखा असून तिला आपण जैविक मानवशास्त्र असे पण म्हणतो. म्हणजेच इंग्लिशमधून आपण तिला बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी असेही म्हणतो. ही शाखा माणसाचे शारीरिक म्हणजेच आकृतिबंधीय आणि आनुवंशिक पैलू पाहते. म्हणजे या शाखेचं नावच काय आहे? शारीरिक और जैविक मानवशास्त्र. म्हणजे या शाखेमध्ये आपण अभ्यास काय करणार? तर माणसाच्या शरीराचा अभ्यास करणार, म्हणजेच त्याच्या आकृतिबंधीचा अभ्यास करणार आणि त्याच्या आनुवंशिक पैलू पाहणार या शाखेमध्ये. त्याच्यानंतर पॉल ब्रॉका हे सायंटिस्ट आहेत, ज्यांना शारीरिक मानवशास्त्राचा जनक म्हणलं जातं. यांनी या शाखेची व्याख्या होमो वंशाच्या नैसर्गिक इतिहासाप्रमाणे केली आणि सांगितले की या शास्त्राचे उद्दिष्ट माणसाचा एकूण व इतर निसर्गाशी असलेला संबंध अभ्यासणे हे आहे. म्हणजे पॉल ब्रॉका हे कोण आहेत? यांना म्हणजे काय म्हटलं जातं? तर त्यांना शारीरिक मानवशास्त्राचा जनक मानलं जातं. आणि त्यांनी या शाखेची म्हणजे शारीरिक मानवशास्त्राची व्याख्या काय केली? तर जो होमोवंश आहे, होमोवंश म्हणजे आपला वंश, आपण कोण आहोत? होमोसेपियन्स. तर या होमोवंशाच्या नैसर्गिक इतिहासाप्रमाणे केली आणि सांगितले की या शास्त्राचं म्हणजे मानववंशशास्त्रातल्या या शाखेचं उद्दिष्ट काय आहे? तर माणसाचा एकूण आणि इतर निसर्गाशी असलेला संबंध अभ्यासणं हे आहे. तर आता या शारीरिक मानववंशशास्त्राचं उद्दिष्ट काय आहे? तर त्याचं उद्दिष्ट आहे मानव जीवसृष्टीचं व्यापक स्वरूप समजून घेणं आणि उत्क्रांती व विविधता, इतर प्रामेटांसह नातं आणि अनुप्रयुक्त जैविक ज्ञान यांचा समावेश करून घेणं हे आहे. म्हणजे थोडक्यात उद्दिष्ट काय आहे? तर माणसाचा सर्वांगीण अभ्यास करणं, त्याची उत्क्रांती, त्याची विविधता, त्याची इतर प्राण्यांसोबत असलेला संबंध, त्याच्यावर निसर्गाचा काय फरक पडतो त्याचा संबंध, त्याचे आनुवंशिक अभ्यास, त्याचे जैविक ज्ञान त्याच्याविषयीचे, या सर्व गोष्टींचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. आता या शाखेची व्याप्ती आणि विकास काय आहे? व्याप्ती आणि विकास म्हणजे त्याचा कुठल्या शतकापासून अभ्यास करायला सुरुवात झाली आणि हळूहळू त्याचा विकास कसा होत गेला, त्याची व्याप्ती कुठंपर्यंत आहे. तर सर्वात पहिल्यांदा 18व्या शतकाच्या उत्तरार्धात माणसांमधील शारीरिक भेदांविषयीची कुतूहल वंशाध्ययनाचा पाया चालू लागली. म्हणजे 18व्या शतकामध्ये म्हणजे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात जे युरोपमधील माणसं होते ते सगळीकडे पसरायला लागले होते. म्हणजे वसाहतवाद पसरत होता. तेव्हा त्यांना सगळीकडच्या वेगवेगळ्या जाती जमातींच्या माणसांबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि शारीरिक मानवशास्त्राच्या शोधाला चालना मिळाली. म्हणजे त्यांना तो प्रश्न पडला की वेगवेगळ्या जाती जमातीचे माणसं वेगवेगळे कसे आहेत, तर त्यांना मग त्यांच्याविषयी अभ्यास करण्यासाठी कुतूहल निर्माण झालं आणि मग तो अभ्यास चालू झाला. हे झालं 18व्या शतकाच्या उत्तरार्धात. मग त्याच्यानंतर आलं 1850चे दशक. या दशकात ड्रायोपिथेकस आणि निअँडरथल मानव यांसारख्या मानव पूर्वजांचे जीवाश्म सापडले. त्यानंतर
1871 यामध्ये चार्ल्स डार्विन यांच्या डिसेंट ऑफ मॅन ग्रंथाने माणूस कपीच्या पूर्वजांतून उत्क्रांत झाला असे मांडले, ज्यामुळे माकड कपी कपी म्हणजे एप्स अभ्यासाला चालना मिळाली. त्यानंतर 20व्या शतकातील महत्त्वाच्या टप्प्यामध्ये लँडस्टीनर यांनी एबीओ रक्तगट पद्धतीचा शोध, त्यानंतर मेंडेलचे आनुवंशिक नियम 1901 आणि हार्डी वाइनबर्ग तत्व 1908 यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर शेरवूड वॉशबर्ड यांच्या न्यू फिजिकल अँथ्रोपोलॉजी 1951ने संशोधनाचा भर वंशवैशिष्ट्य मोजण्यापासून मानवी सूक्ष्म उत्क्रांती व प्रक्रियेकडे वळवला. त्याच्यानंतर हर्स्कोविट्स यांनी सांगितले की शारीरिक मानवशास्त्रज्ञ वांशिक फरक, आनुवंशिक गुण, वाढ, मरण, पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करतात. आणि शेवटी आधुनिक शारीरिक मानवशास्त्र माणसाचा वाढ, त्याचं अनुवंशशास्त्र, प्रायमॅटोलॉजी, पुरामानवशास्त्र, न्यूट्रिशनल अँथ्रोपोलॉजी, मॉलिक्युलर अँथ्रोपोलॉजी आणि फॉरेन्सिक अँथ्रोपोलॉजी या सर्वांचा याच्यामध्ये अभ्यास होतो. तर या व्याप्ती आणि विकासामध्ये मग लक्षात ठेवायचं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय सांगायचं आहे, लक्षात ठेवण्यासाठी सांगते असं लक्षात ठेवा. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की 18व्या शतकाचे उत्तरार्ध, त्याच्यामध्ये काय झालं, त्यानंतर 1850 दशकामध्ये काय झालं, त्याच्यानंतर 1871मध्ये चार्ल्स डार्विन आले, त्याच्यानंतर 20व्या शतक आलं, त्याच्यामध्ये लँडस्टीनर 1900, मेंडेल 1901, हार्डी वाइनबर्ग तत्व 1908, त्याच्यानंतर शेरवूड वॉशबर्न यांनी 1951मध्ये काय सांगितलं, त्याच्यानंतर हर्स्कोविट्स यांनी काय सांगितलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आधुनिक शारीरिक मानवशास्त्र याच्यामध्ये कशात समावेश होतो याप्रमाणे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता रिलिव्हन्स काय आहे, ही जी आपण शाखा पाहिली शारीरिक मानवशास्त्र, याचा रिलिव्हन्स काय आहे, तर हे आपल्या जैविक भूतकाळाचा उलगडा करतं. म्हणजे जैविक भूतकाळ म्हणजे काय असेल तर आपण आपली उत्क्रांती कशी झाली माणूस म्हणून, आपल्या जैविक प्रक्रियांमध्ये कसा बदल घडत गेला, प्राणी राज्यातील आपलं मानवाचं स्थान निश्चित करतं ही जी शाखा आहे ती. प्राणी राज्य म्हणजे ॲनिमल किंगडममध्ये आपलं स्थान काय असेल. त्यानंतर वांशिक श्रेष्ठत्वाच्या मिथकांचा भंग करतं, म्हणजे जे स्वतःला वंशाने मोठं म्हणतात ते जे श्रेष्ठत्वाचे जे मिथकं आहेत की कोण श्रेष्ठ, हे म्हणजे हे श्रेष्ठ ते कनिष्ठ, या सर्व मिथकांचा भंग या अभ्यासामुळे होतो, कारण सर्वांची उत्पत्ती सारखीच झालेली आहे. सार्वजनिक आरोग्यास सुधारण्यात पौष्टिक एपिडेमॉलॉजिकल आधार देतं, फॉरेन्सिक तपासांना मदत करतं, क्रीडा विज्ञानास दिशा देतं व हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय जुळवणीचा अभ्यास करतं. आपल्या भारतात त्याचं एक्झाम्पल काय बरं का, म्हणजे बघा सिद्धी नावाची ट्राईब आहे, ती निग्रो लोकांचे वंशज आहेत आणि हे निग्रोज स्पोर्ट्समध्ये चांगले असतात, त्यामुळे आपण पण या सिद्धी लोकांना स्कॉलरशिप देतो स्पोर्ट्ससाठी आपल्या देशाकडून आणि त्यांना स्पोर्टमध्ये आकर्षित केलं जातं कारण त्यांनी आपल्या देशासाठी खेळावं. तर हे झाले शारीरिक मानववंशशास्त्र संबंधी माहिती. आता दुसरी शाखा आहे मानववंशशास्त्राची सामाजिक सांस्कृतिक मानववंशशास्त्र. तर या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जाईल ते पाहू. तर हे समाज व संस्कृतीची उत्क्रांती कशी झाली, विविधता आणि काळ प्रदेशानुसार लोकजीवनाच्या पद्धती या शाखेमध्ये अभ्यासल्या जातात. म्हणजेच याचं एक्झाम्पल काय देता येईल तर जे मुंग्यांचे अभ्यासक असतात ते मुंग्यांच्या समाजरचनेचा अभ्यास करतात. म्हणजेच मुंग्यांची समाजरचना कशी असेल बाबा, तर राणी मुंगी असते, त्याचे सेवक असतात, त्याचे रक्षक असतात, वारुळाचे रक्षक असतात, अशीच आपल्या माणसाचा अभ्यास केला जातो. आपल्या माणसाचा समाज, संस्कृती, परत त्याच्या लोकजीवनामध्ये कसा फरक पडला काळ आणि प्रदेशानुसार, या सर्व गोष्टींचा या शाखेमध्ये अभ्यास केला जातो. इतिहासदृष्ट्या हे 19व्या शतकात नरसंस्कृतीशास्त्र म्हणून सुरू झालं आणि पुढे सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र एकत्र येऊन एकच शाखा बनली. म्हणजे पहिल्यांदा नरसंस्कृतीशास्त्र होतं म्हणजे 19व्या शतकामध्ये, आणि त्याच्यानंतर मग सामाजिक आणि सांस्कृतिक मानवशास्त्र एकत्र आले आणि दोघांची म्हणून एकच शाखा बनली. त्याच्यानंतर लुईस हेनरी मॉर्गन यांसारख्या आरंभीच्या उत्क्रांतीवाद्यांनी साध्या समाजांचे तुलनात्मक अध्ययन करून मानवी संस्कृतीचा उगम आणि उत्क्रांती शोधण्याचा प्रयत्न केला. कोणी? लुईस हेनरी मॉर्गन यांनी. त्याच्यानंतर नरसंस्कृतीशास्त्र जे होतं ते विविध संस्कृतींची तुलना करतं, म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींची त्यांच्या एकमेकांसोबत तुलना करतं. आणि जे इथनोग्राफी असते ते एकाच संस्कृतीचं सविस्तर वर्णन देत असतं. हे दोघांमध्ये डिफरन्स आहे. नरसंस्कृतीशास्त्र काय करतं? वेगवेगळ्या संस्कृतींची तुलना, आणि इथनोग्राफी एका संस्कृतीचं सविस्तर अभ्यास वर्णन सांगतं. डेव्हिड ह्यूम, इमॅन्युअल कांट यांच्यापासून माइन यांच्या एन्शियंट लॉ व मॉर्गन यांच्या एन्शियंट सोसायटीपर्यंत अनेक विचारवंतांनी या शाखेचा पाया घातला. कुठल्या? सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र या शाखेचा पाया कोणी कोणी घातला हे सांगितलं आहे. त्याच्यानंतर ब्रिटनमध्ये सोशल अँथ्रोपोलॉजी रॅडक्लिफ ब्राऊन आणि इव्हान्स प्रिचर्ड संस्थांचा समकालीन अभ्यास करतं.
अमेरिकेत सांस्कृतिक मानवशास्त्र बोआस मालिनोवस्की कालगत व कर्मविषयक दृष्टी लावतं. आता या शाखेचे उद्दिष्ट काय आहेत? सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र या शाखेची उद्दिष्ट काय आहेत? तर पिडिंग्टन यांच्या मते ही शाखा मानवी स्वभावाचं ज्ञान तसेच सांस्कृतिक संपर्काच्या प्रक्रियेचं व परिणामी बदलांचं अध्ययन करतं. नंतर रॉयल अँथ्रोपॉलॉजिकल इन्स्टिट्यूटने उद्दिष्टे दिली आहेत. जिवंत आदिम संस्कृतीचा अभ्यास, सांस्कृतिक संपर्काचे विश्लेषण, सामाजिक इतिहासाचे पुनर्निर्माण व सार्वत्रिक सामाजिक नियमांचा शोध. या शाखेतील तज्ज्ञ क्षेत्रांमध्ये आता राजकीय, परिस्थिती, कायदेशीर, आर्थिक, मानसशास्त्रीय, प्रतिकारात्मक व संज्ञानात्मक मानवशास्त्र यांचा समावेश होतो. तर या सामाजिक सांस्कृतिक शाखेमध्ये कुठल्या कुठल्या शाखांचा समावेश होतो सध्या? तर राजकीय, पारिस्थितिक, कायदेशीर, आर्थिक, मानसशास्त्रीय, प्रतिकारात्मक, संज्ञानात्मक, मानवशास्त्र. कारण या शाखेमध्ये आपण अभ्यासच करतो माणसाच्या समाजाचा आणि त्याच्या संस्कृतीचा. त्याच्यानंतर तिसरी शाखा कुठली आहे? तर तिसरी शाखा आहे पुरातत्त्वीय मानवशास्त्र. तर या शाखेमध्ये पुरातत्व आणि मानवशास्त्र एकत्र करून प्राचीन अवशेष आणि मानवी भूतकाळाचा अभ्यास करतो. या शाखेत उत्खनन, काल निर्धारण, विश्लेषणाद्वारे मानवी भौतिक अवशेष, हत्यारे, कलाकृती, दफन अवशेष अभ्यासले जातात. जॉन फ्रेयर यांनी 1797 शोधलेली असेलियन साधने हा आरंभिक टप्पा ठरतो. कुठला? 1797. कुणी? जॉन फ्रेयर. त्याच्यानंतर 19व्या शतकातील मोठ्या उत्खननामुळे ही शाखा लोकप्रिय झाली. भूशास्त्रज्ञ, पॅलिओ बॉटॅनिस्ट व सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञ यांच्याशी सहकार्य अनिवार्य असतं. म्हणजे या शाखेचा अभ्यास करण्यासाठी भूशास्त्रज्ञ, पॅलिओ बॉटॅनिस्ट आणि सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञ यांची मदत लागते. याची व्याप्ती प्रागैतिहासिक जगण्याची सांस्कृतिक पुनर्रचना करणे, हत्यारे वर्गीकृत करणे, निवास पद्धती, आर्थिक उपक्रम, श्रद्धाव्यवस्था विश्लेषित करणे यात आहे. यात प्रागैतिहासिक, लेखसहाय्यक म्हणजे ज्याचे लिखित स्वरूपाचे पुरावे ज्ञात आहेत, लेखरहित ज्याचे पुरावे नाहीत, रक्षणात्मक, इथनो आर्किओलॉजी यांसारखे प्रकार येतात. पुरातत्त्वीय मानवशास्त्र अनिवार्य आहे. याशिवाय शारीरिक मानवशास्त्रज्ञ मानवी जैव उत्क्रांती व सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञ सांस्कृतिक उत्क्रांती समजू शकले नसते. कारण उत्खनन झालं नसतं तर आपल्याला अवशेष भेटले नसते आणि आपण या दुसऱ्या शाखा पण उदयास आला नसता मग. आणि शेवटची शाखा आहे भाषिक मानवशास्त्र. तर हे जे भाषिक मानवशास्त्र आहे याच्यामध्ये भाषण व लेखनाची क्षमता ही माणसाची अनोखी वैशिष्ट्य असल्याने तिचा अभ्यास मानवशास्त्रात अपरिहार्य ठरतो. भाषिक मानवशास्त्र म्हणजे भाषा समाज जीवनावर कशी प्रभाव टाकते याचा आंतरशाखीय अभ्यास. ही शाखा भाषा, संवाद, सामाजिक ओळख, गटसदस्यत्व व सांस्कृतिक विचारप्रणाली कशी घडवते हे तपासते. आणि ही शाखा सर्वात तरुण शाखा म्हणून भाषेची उत्क्रांती व विविधता समाज संस्कृतीच्या संदर्भात अभ्यासते. अशा प्रकारे आपण मानवशास्त्राच्या ज्या प्रमुख शाखा आहेत त्यांचा डिटेलमध्ये नोट स्वरूपात अभ्यास केला आहे. तुम्हाला याच्या जास्त समज होण्यासाठी या लेक्चरसोबत स्वतः वाचन करण्याची गरज असते. तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिसची गरज असते. त्याच्यामुळे स्वतः रीडिंग करणं, स्वतः आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करणं, समजून घेणं कन्सेप्ट हे महत्त्वाचं आहे. तर धन्यवाद. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मानव उत्क्रांती आणि माणसाचा उदय कसा झाला याचा अभ्यास करणार आहोत. थँक्यू.